अरे गण्या भावा, अरे अंधार बघ कसला आहे त्यो. त्या अंदाज राहून दे, मी काय सांगतो ते ऐक. आपल्याला एवढा पैसा कमवायचा नाही भावा, सगळं काय विकत घेता आलं पाहिजे सगळं. अरे तुझं सगळं बरोबर आहे, आपल्या जवळ पैसा असला का नाही, मैत्री नातं ही सगळी आपल्या जवळ येतात रे. हे तुझं बरोबर आहे बरं का भावा. काय रे बाळानो, कुठून आला का? शहराकडून आलो मामा. कुठे निघालायचा? अहो मामा, या गावात आमचा मित्र आहे हो, त्यानं आम्हाला जेवायला बोलवले. बरे, आता तुम्ही काय बोलत होता रे? पैसा असेल तर सगळं काय घेता येते असं? अहो मामा, पैसा आहे तर सगळं आहे हो. अरे माणुसकी नाती याला काय मोल नाही काय? अरे काय करायचं आहे, माणूस की जुळून नाती टिकून, पैसा असेल तर सगळी जवळ येतात. अरे नाही बाळानो, हे असं काही नसतंय. हे जे प्रेत जळाले ते कुणाचं आहे माहितीये का तुम्हाला? अरे हा या गावचा मोठा माणूस होता, याच्याकडे खूप संपत्ती होती. हा याच्यासाठी त्याच्यासाठी खूप पळाला, नुसता पैसा म्हणायचा. यातच त्यानं माणुसकी विसरली, नाती तोडली आणि तो खूप मोठा माणूस बनला. आणि शेवटी तो जाताना काहीच घेऊन जाऊ शकला नाही. त्याचे नातेवाईक सुद्धा थांबले नाही तिथं, आणि त्याची स्वतःची मुलं याला पेटवून निघून गेली. अरे म्हणून बाळानो, जाताना आपल्यासोबत जे जातं ते आपण केलेलं कर्म आणि जपलेली माणसं आणि नाती. म्हणून तुम्ही तुमचं कर्म चांगले करा, शेवटी इथं थांबणार आहेत की तुम्ही जपलेली माणसंच थांबणार आहेत. काय रे भाऊ, काय करता इथं? बोले बसले ना मामा सगळं. कोण मामा? इथं काय बसले ना होई. इथं तर आता मामा होता, त्यांच्यासंग बोले बसले रे आम्ही. आता तर इथं होत रे. चला, तुमचा काहीतरी भाग झाला असेल. चला. रे परश्या, शिवमाणूस आपण आता तिथं पाहिजे का नाही? अरे ते आपल्या संग बोलत बसलेला तिथं. तोच आहे रे, तोच आहे. अरे काय म्हणता, हे शक्य आहे? तो माणूस गावाचा श्रीमंत माणूस लय लालची, दुपारीच गेला. अरे खरोखर शपथ पाहिलं त्याला आम्ही तिथं. अरे ते आमच्या संग बोलतो तर मारता. अरे हो माणूस जगात तुमच्या कसं बोलेल? तुम्हाला तर बाजार असतो. चला, हे शपथ मग आम्ही पाहिलं त्याला. चला, भाग झालाय तुम्हाला.